नमस्कार. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण 2024 मधली पहिली हनुमान जयंती पहिली या विषयावरची कार्यशाळा घेतो आहोत. आणि हनुमान चालिसा यावर आधारित ही कार्यशाळा आहे. पण अर्थात त्याच्यामध्ये समर्थांच्या भीमरूपेचा उल्लेख होईलच. इतरही काही रचनांचा उल्लेख होईल. पण मुख्य कार्यशाळा ही हनुमान चालिसा या प्रसिद्ध रचनेवरती आहे. आणि त्याच्यावर आधारित पण काही हनुमान हा विषय बघणार आहोत, त्याचा अर्थ बघणार आहोत. आजच्या पहिल्या सत्राला सुरुवात करूया. आपण सहसा प्रत्येक कार्यशाळेला ही पद्धत आहे द हिलिंग लॅब आणि संवाद या दोन्ही संस्थांची, की आपण सहसा इंट्रोडक्शननी सुरुवात करतो. आता बरीच जण आहेत, 30 पेक्षा जास्त जण आहेत, अजूनही काही जॉईन होतील येत्या 2-3 दिवसात. त्यामुळे सगळ्यांची ओळख करून घेण्यात थोडासा वेळ जाईल. तर आपण चॅटवरती फक्त आपलं नाव टाकलं तर सोपं जाईल, म्हणजे एक अटेंडन्स म्हणून पण, आणि सगळ्यांना कळेल पण की कोण कोण आहे. एक काइंड ऑफ एक्नॉलेजिंग आणि आयडेंटिफाईंग अशा अर्थी. तर आपापलं नाव फक्त चॅटवरती टाकलं तर सोपं जाऊ शकेल. आजच्या विषयाकडे वळूया. अनेक जण नवीन आहेत, त्यांच्यासाठी थोडासा संस्थांचा परिचय मी उद्या करून देईन. आज पहिलं सत्र आहे, हनुमान जयंती आहे. हनुमानाच्या स्मरणाने आपण आजच्या पहिल्या सत्राची सुरुवात करूया. साधारणतः कार्यशाळेचं स्वरूप कसं असेल हे एका मिनिटात सांगते. आपली सत्र होतील झूमच्या माध्यमातून, त्याचं रेकॉर्डिंग असेल. ते रेकॉर्डिंग नंतर तुम्हाला पाठवलं जाईल. ते रेकॉर्डिंग कसं बघायचं याची एक संस्थेची पद्धत आहे. तर त्याचं क्लासरूमचं इन्व्हिटेशन येईल, त्याची लिंक पण मी टाकीन. ज्याने ज्याने रजिस्टर केलंय ते क्लासरूम जॉईन करू शकतात. आणि क्लासरूम जॉईन केलं की त्याच्यात तुम्हाला पहिल्या दिवसाचं, पहिल्या सत्राचं रेकॉर्डिंग असेल. साधारणतः मंत्रशास्त्र हा विषय शिकत असताना तो अधिक उत्तम प्रकारे आत्मसात व्हावा, यासाठी आपल्याला प्रत्येक मंत्रशास्त्राचे काही होमवर्क, प्रत्येक कार्यशाळेत काही होमवर्क असतो. तर तो होमवर्क पण तुम्हाला क्लासरूमवर येईल. एक मेडिटेशन असतं कॉमनली प्रत्येक विषयानुसार, त्या त्या कार्यशाळेची ध्यान साधना येते. होमवर्क येतो म्हणजे प्रोसेस किंवा प्रक्रिया येते, आणि ऍक्च्युअल मंत्राचा अर्थ येतो. हे 3 विषय हनुमानाच्या या हनुमान चालिसेत सुद्धा येणार आहेत. जसं जसं पुढे जाऊ कळत जाईल. आजच्या पहिल्या दिवसाचं मेडिटेशन मी पाठवीनच, आणि ते तुम्ही आजही करू शकता, उद्याही करू शकता, अप टू यू. तर पहिल्या दिवसाची सुरुवात करत असताना एक छोटस पीपीटी शेअर करते, म्हणजे आपल्याला सोपं जाईल, रिलेट करून बघायला सोपं जातं. एक मिनिट. आजचा आपला विषयच आहे ओळख आणि गप्पा. मग जशी आपली ओळख जी सगळेजण करून देत आहेत चॅटवर मस्तपैकी, तशी हनुमानाची ओळख बघूया. कोण आहे हनुमान आणि काय आहे हनुमान चालिसा आणि काय त्याचं महत्व आहे. मंत्रशास्त्र म्हटलं की सामान्यपणे भारतीय संस्कृत वैदिक मंत्र हा त्याचा गाभा आहे निश्चितपणे. आणि वैदिक मंत्रशास्त्र हा विषय मोठा आहे. पण अलीकडेच आपण मागच्या नोव्हेंबरला साधारणतः शाबर मंत्रविद्या हा विषय हाताळला होता. आणि शाबर मंत्रशास्त्राचं इत्थंभूत आपण अनेक अनुभव घेतो आहोत. तो शिकत असताना शाबर मंत्रशास्त्रातलं सर्वोच्च परम परमपदी असणार किंवा सर्वोच्चपदी असणारी एक अप्रतिम रचना, किंवा हनुमान आणि मंत्रशास्त्र म्हटलं की सगळ्यात पहिले ज्या मंत्राचा उल्लेख होतो तो म्हणजे हनुमान चालिसा. सो हनुमान चालिसा हा एकच असा बहुधा मंत्र असावा की जो संस्कृत नाही, पण संस्कृत किंवा इतर काही मराठी स्तोत्र मंत्रांना मागे टाकेल अशी त्याची महती आहे. सिद्धगाव्य आहे की हनुमान चालिसा हा शाबर मंत्र आहे. आता जे कोणी शाबर मंत्र शिकत आहेत त्यांना त्याचा अर्थ अधिक वेगळ्या प्रकारे कळेल. शाबर म्हणजे शाब्दिक, म्हणजे शब्द, म्हणजे कलोकियल बोली भाषांमधून निर्माण होणारे मंत्र. रामरक्षेमध्ये, रामायणामध्ये जी शबरी येते ती शबरी ह्या ज्या शाबर जमातीचं प्रतिनिधित्व करते, त्या शाबरांचं मंत्रशास्त्र म्हणजे शाबर विद्या किंवा शाबर मंत्रशास्त्र. सो शाबर मंत्रशास्त्र असं सांगतं की त्या त्या तत्कालिक बोलीभाषेमध्ये निर्माण झालेलं काव्य. हनुमान चालिशेची सुरुवात कशी आहे? श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी बरनव रघुबर जसोदो दायकु फलचारी.
याच्यामध्ये हिंदी नाही, याच्यामध्ये संस्कृत नाही, मराठी नाही. मग एक वेगळी भाषा आहे. ही भाषा कुठली? तर ही अवधी भाषा. अवधी म्हणजे अयोध्या, अयोध्या किंवा अवध प्रांताची भाषा, अयोध्येतली बोली भाषा असं तुम्ही म्हणू शकता. अयोध्येला हिंदीचा सर्रास वापर आहे, हिंदी तिथे प्रचलित आहे. याच हिंदीची एक बोली भाषा, जसं मराठी पाऊल आपण म्हणतो मैला मैलावर बदलते. पुण्याची मराठी आहे, जळगावची आहे, नागपूरची आहे, कोल्हापूरची आहे, मुंबईची आहे. प्रत्येक मराठीचा लहेजा वेगळा आहे. ती मराठी त्या त्या प्रांतानुसार बदलत जाते. तशी हिंदीची बोली भाषा अवध, आणि या अवधी भाषेतलं अत्यंत सिद्ध काव्य, सिद्ध मंत्र म्हणजे हनुमान चालिसा. मग कार्यशाळेची ओळख आपण मगाशी बघितली, काय प्रकारे कार्यशाळा घेणार आहोत. अम, एक सत्र असेल, त्याचं रेकॉर्डिंग असेल, मेडिटेशन असेल, रोजचा होमवर्क असेल. आजचा होमवर्क खूप इंटरेस्टिंग आहे, तो मी पाठवीन. आणि हनुमानाची ओळख बघूया की कोण आहे हनुमान. हनुमान हा शब्द कुठून आला? हनु म्हणजे हनुवटी, हा त्याच्यात एक अर्थ आहे. पण इथेच हनुमान हा शब्द थांबत नाही, म्हणजे हनुमान हा विषय एवढ्यापुरता मर्यादित नाही. तर गमतीचा भाग असा आहे की हनुमान ही देवता भारतातल्या विविध प्रांतामध्ये त्याची वेगवेगळी नावं प्रचलित आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मारुती हे नाव जास्त प्रचलित आहे. उत्तर भारतामध्ये बजरंग हे नाव येतं. बजरंग किंवा हनुमान पण आहे, पण बजरंग जास्त प्रमाणात येतं. तुम्ही दक्षिण भारतात जा, तिथे अंजनेय नाव येतं. पवनसूत नावही उत्तर भारतीयांमध्ये प्रचलित आहे. रामदूत दुसरं नाव आहे. अशी अनेक नावं आहेत. किंवा साधं समर्थांचं भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. दोनच ओळी आहेत. आता त्यातला एक एक शब्द घेतला. भीमरूपी, हं, महारुद्र. तर काय आहे, एक एक शब्द हनुमानाची एक एक गोष्ट आहे, एक एक कथा आहे. अशी हनुमान चालीसा आहे. भीमरूपीचा अर्थ आपण एक तिसऱ्या चौथ्या दिवशी बघणार आहोत. पण हनुमान चालिसेत सुद्धा जसं भीमरूपी, महारुद्र, वज्र हनुमान. मग वज्र कुठून आलं आणि वज्र आणि हनुमानाची काय कथा आहे? वनारी अंजनी सुता, वानरी अंजनी सूत. कोण ही वानरी? ती वानरी का झाली? ती स्वर्गातली अप्सरा होती. मग ती वानरी म्हणून कशी आली आणि तिच्या पोटी हनुमानाचा जन्म, हा तिला कसा मोक्ष देऊन गेला, ही इथपासून गोष्ट येते. आणि तिथपासून ते संपूर्ण रामायण. मग रामदूता प्रभंजना, प्रभंजना म्हणजे अंजन टाकणारा, रामाचा दूत झालेला हनुमान. अशा हनुमानाच्या अनेक कथा येतात. So मुळामध्ये हनुमानाला जी अनेकविध नावं येतात किंवा एकंदरीतच भारतीय देवतांना जी वेगवेगळी नावं येतात, त्या नावांचा अर्थ असा की 108 विष्णू सहस्त्रनाम. सहस्त्रनाम कशी बरं आमच्या देवांना? कारण त्यांचे सहस्र पराक्रम आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याजोग्या हजार गोष्टी आहेत, त्यांची हजार गुणवैशिष्ट्ये आहेत. आणि म्हणून एकेका देवतेची अनेकविध नावं. हनुमानाची ही नावं आपण हनुमान चालिसेत बघणार आहोत. आणि ती बघत असताना त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की एक नाव म्हणजे एक गोष्ट आहे. सो हनुमान चालिसेची ही सत्र म्हणजे स्टोरी टेलिंग सेशन आहे. त्याच्या कथा आहेत. हनुमानाचं व्यक्तिमत्व आहे आणि व्यक्तित्व आहे. आणि हे सगळं करत असताना आपण जो हनुमान बघणार आहोत त्याचा मंत्रशास्त्रात्मक अर्थ देखील आपण बघणार आहोत. सो हनुमानाची ओळख हा एक आपण शब्द हनुमान या शब्दाचा अर्थ बघितला. त्याची दुसरी ओळख बघूया. मुळात हनुमानाचे चरित्र हे अनेक स्थित्यंतर परिवर्तन किंवा उड्डाण. हनुमानाची कथा, हनुमानाचं जीवनचरित्र हे उड्डाणांचं चरित्र आहे किंवा हनुमान आणि उड्डाण हे दोन जोडलेलं आहे. कसं ते बघूया. त्याच्या जन्मापासून बघूया. दोन महत्वाचे मुद्दे. एक आहे परिवर्तन, स्थित्यंतर, ज्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो आजकाल, की मी या परिस्थितीत आहे आणि या परिस्थितीतून या परिस्थितीत माझ्या आयुष्यात घडणारे बदल, परिवर्तन किंवा स्थित्यंतर किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे आपल्या प्रत्येकाला हवं आहे. की अरे माझा अमुक अमुक संकल्प आहे, माझं हे ध्येय आहे, हे पूर्ण होणं म्हणजे मी आता जॉबलेस आहे समजा, आता मला जॉब मिळणं, हे एक परिवर्तन आहे, हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. अशा अनेक ट्रान्सफॉर्मेशनची कथा ही हनुमानाची कथा आहे. अगदी सोपं उदाहरण घेऊया. मगाशी वानरीचा उल्लेख झाला. अंजनी सुत, एका वानरीच्या पोटी जन्म घेणारा हनुमान. आणि मग तिची कथा आहे ती स्वर्गामधली अप्सरा. त्या अप्सरेला स्वर्गामध्ये काहीतरी चूक घडते आणि श्राप मिळतो. आणि मग ती अप्सरा कशी पृथ्वीवरती येते आणि नुसती येते नाही, त्या श्रापामध्येच तिच्या मोक्षत्वाची सुद्धा सोय केलेली आहे की असं असं होईल, असा असा कोणीतरी तुझ्या पोटी जन्माला येईल आणि त्याचा जन्म झाला असता पुन्हा एकदा तुला त्या वानरी स्वरूपातून आणि पुन्हा एकदा तू मोक्षत्वाला जाशील.
सो तिथे ट्रान्सफॉर्मेशन आहे. हनुमान स्वतःच्या जन्माने स्वतःच्या आईच्या पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रामधून तिला स्थित्यंतर देतो, या चक्रामधून तिला दुसरा एक मार्ग देतो. ते पहिलं ट्रान्सफॉर्मेशन. अशी अनेक स्थित्यंतर अनेकांच्या आयुष्यात हनुमान घडवतो. सुग्रीवाची कथा आहे. सुग्रीव आणि रामाची भेट घडवून सुग्रीवाच्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं परिवर्तन, त्याचं राज्य, त्याची पत्नी त्याला परत मिळवून देणं, हे तर ह्या गोष्टी बाह्य झाल्या. पण त्याच्यामधलं काहीतरी परिवर्तन, त्याच्या आयुष्याला रामाचा स्पर्श, शबरीचा तर उल्लेख आहे, तसाच पुढे जाऊन रावणाचा आहे, की राम आणि रावणाची भेट आणि रावणाच्या आयुष्यामधलं जे एक मोठं परिवर्तन किंवा रावण गर्वहरण, एका गर्विष्ठ झालेल्या, उन्मत्त झालेल्या, तमसाकडे झुकलेल्या पण सिद्धिप्रधान असणाऱ्या या रावणाचं परिवर्तन जे हनुमानाने घडवलं. बिभीषणासाठी बिभीषण आणि रामाची भेट हनुमानामुळे घडली. अशा अनेक भेटीगाठी आहेत, पण एकंदरीत या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी हनुमान कारणीभूत ठरला. अर्थात हनुमानाचा हा मुख्य भाव, स्थायी भाव झाला, की आपल्याही आयुष्यामध्ये जी उड्डाण, जे बदल घडवायचे आहेत त्याच्यासाठी हनुमान निश्चित मदत करतो. दुसरा त्याचा विषय येतो उड्डाण. मग हनुमान आणि उड्डाण. पहिलं एक सोपं उदाहरण घेऊया. अनेक उड्डाण आहेत. हनुमानाची कथा ही मुळातच उड्डाणांची कथा आहे. पहिलं येतं, तो अगदी छोटा बालक होता, मग भूक लागली आणि त्याला सफरचंद फळ काय वाटलं, सूर्य, आणि सूर्याकडे घेतलेली त्यांनी पहिली झेप असेल, हे एक त्याचं उड्डाण झालं. म्हणजे तो एका ठिकाणी आहे आणि एक छलांग, एक मोठी उडी घेतली आणि चक्क सूर्याला तो खायला निघाला, एक फळ समजून. हे पहिलं उड्डाण आहे. दुसरं उड्डाणाचं, पहिलं दुसरं म्हणजे क्रम असा नाही, एकंदरीत रामायणात येणारी हनुमानाची विविध उड्डाणं आठवा. रामाच्या आज्ञेवरून त्याच्या लाडक्या सीतेला बघण्यासाठी लंकेकडे झेपावणारा हनुमान, हे हनुमानाचं आणखी एक उड्डाण आहे. उड्डाणांची अफाट ताकद म्हणजे भारतीय शास्त्रांमधला इंद्र आणि इंद्रानंतरचा, म्हणजे इंद्र हा मानवी देहात होता म्हणून इंद्र, पण इंद्राप्रमाणेच सुपर हिरो असं ज्याला म्हणता येईल, की भारतामधला पहिला सुपर हिरो किंवा सुपर नॅचरल पॉवर असणारा कोण असेल तर तो हनुमान आहे. सुपर हिरो का आहे? कारण सामान्य मानवी गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळी ताकद त्याच्याकडे आहे, जी रामायणामध्ये रामासाठी आहे. अर्थात सो रामासाठी झेप घेणारं तिथे उड्डाण आहे. रावण आणि रामाची भेट घालून देणारा, तिथे कुठेतरी हनुमानाचं उड्डाणाची गोष्ट आहे. लक्ष्मण मूर्छित होतो, मग संजीवनी आणण्यासाठी अख्खा पर्वतच उचलून आणला, पण जे रातोरात त्यांनी ट्रॅव्हलिंग केलं एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात आणि तिकडून परत येणं युद्धभूमीवरती, इथे उड्डाणं आहे. अशी हनुमानाची सेतू बांधण्यासाठी केलेलं असेल, अशी अनेक छोटी छोटी उड्डाणं आहेत. मग आपल्याही आयुष्यात आपल्याला एक मोठी झेप घ्यायची, एक मोठी उडी मारायची. एका मोठ्या सोपं उदाहरण घेऊया. एखादा स्टार्टअप आहे माझा, मी आत्ता काहीतरी करायला घेतलंय आणि मला त्याच्यामध्ये खूप मोठं यश बघायचंय. मायग्रेशन हा विषय असतो आजकाल, की आपण एका देशात आहोत आणि मला दुसरीकडे कुठेतरी जायचंय. एक मोठी उडी आहे, एक मोठं मायग्रेशन आहे, उड्डाण आहे, ऍक्च्युअल उड्डाण आहे विमानाने, राईट? सो असे अनेक विषय हनुमानाच्या माध्यमातून हाताळता येतात. आणि आपण एक छोटी प्रोसेस बघणार आहोत, नेहमी बघतो, एक मायग्रेशन किंवा कुठल्याही प्रकारचं स्थित्यंतर हे हनुमान घडवू शकतो, कारण त्याच्यामध्ये तो स्थायी भाव आहे. सो हा असा असा हनुमान मुळामध्ये. आणि तिसरं हनुमानाचं अत्यंत महत्वाचा गुण, बरेच आहेत, आपण पुढेही बघूया, पण अत्यंत महत्वाचा विषय येतो सूत्राज ऑफ लिडरशिप किंवा नेतृत्व गुण किंवा PR, ज्याला आजकाल पब्लिक रिलेशन्स म्हणतात. कनेक्टिंग पीपल हा हनुमानाचा एक गुणधर्म दिसतो. संपूर्ण रामायण आठवायचं पुन्हा एकदा. राम हे एक अवतार कार्य होतं आणि त्या अवतार कार्याची एक मर्यादा होती, मर्यादा पुरुषोत्तम, की मर्यादेत राहून, एका बंधनात राहून चार पुरुषार्थ साध्य करणारं रामाचं अवतार कार्य हे जितकं मोठं आहे, तितकंच रामाला रामत्व किंवा रामाचं रामस्वरूप सिद्ध करण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार लागला तो हनुमानाचा. मग ती गोष्ट किती सुंदर आहे, की रामाला बंधन आहे, रामाला कंडिशन्स अप्लाय आहे, की तुला अवतार दिलाय, अवतार कार्य दिलंय, पण बरं का तुझ्या सिद्धी तुला वापरता येणार नाहीत. एका सर्वसिद्धी प्रदान अशा रावणाला तुला सामोरं जायचंय, ज्याला प्रत्यक्ष भगवान शंकराने त्याच्या सिद्धी प्रदान केलेल्या आहेत. आणि पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ शिवभक्त म्हणून जो ओळखला जातो, या शिवभक्ताला सामोरं जाताना ज्याची मायावी दुनिया आहे, त्याच्याकडे माया आहे, त्याच्याकडे जादू आहे, त्याच्याकडे क्षणात अणिमा गरिमा, क्षणात छोटं क्षणात मोठं असं सगळं होण्याच्या सिद्धी ज्या राक्षसांकडे होत्या,
अशा एका राक्षस कुळाच्या सर्वोत्तम राजाला तुला सामोरं जायचंय रामा. पण तुला अट आहे की तुझ्या सिद्धी तुला वापरता येणार नाही, तुला कुठलीही माया करता येणार नाही. केवळ शरीर सामर्थ्य, क्षत्रिय पुरुषाचं जे बळ आहे त्या केवळ शारीरिक सामर्थ्याने तुला लढावं लागेल. पण असं करत असताना देव किती हुशार होते, त्यांनी हनुमानाची भेट घडवून दिली त्याच वनवासामध्ये, त्याच वनामध्ये. आणि हनुमानाची भेट घडवल्यावर हनुमानाला अष्टसिद्धी नवनिधी दाता, सर्व सिद्धी प्रदान केलेला एक हनुमान रामाचा दास म्हणून पाठवला. रामाला बंधन आहे पण रामाच्या सेवकांना बंधन नाहीयेत. रामाचं अवतार कार्य आहे पण रामाच्या सैन्याला हे बंधन नव्हतं सिद्धी न वापरण्याचं. आणि तिथे हनुमान येतो. सो याच रावणाच्या ताकदीला सामोरं जाताना सर्व सिद्धी ज्याच्याकडे होत्या असा हनुमान. आणि मग या हनुमानाने काय केलं की रामाचं अवतार कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी अनेक शक्ती, अनेक व्यक्ती, अनेक घटक यांना त्यांनी जोडलं रामाची. सेतूच्या माध्यमातून संपूर्ण वानर सेना असेल, किंवा मगाशी म्हटलं की बिभीषण आणि रामाची भेट असेल. बिभीषणाला हे सांगणं की अरे तुझ्यासाठी असं 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 राम नावाचा एक छान आहे, ज्याच्याशी तुझी भक्ती जुळली आणि ज्याच्याबद्दल तर तू ऐकलंस, तर तुझं आयुष्य वेगळ्या पद्धतीने पुढे जाईल. सुग्रीवाला हे पटवून देणं की अरे सुग्रीवा, तुझं सैन्य, तुझं राज्य, तुझी पत्नी, हे सगळं तुला मिळवून देण्यासाठी मी तुला मदत करीन, पण मग त्याच्या बदल्यात तुला रामाच्या पुढच्या कार्यासाठी मदत करावी लागेल. असे अनेक छोटे छोटे दुवे आहेत, बेसिकली कनेक्टिंग पीपल, ज्याला आपण पब्लिक रिलेशन म्हणतो, नेटवर्किंग म्हणतात आजकाल. ते नेटवर्किंग हनुमानाचं खूप स्ट्रॉंग होतं आणि त्या नेटवर्किंगमुळे संपूर्ण रामचरित्र घडलं. आणि तसं काहीतरी ती एक हनुमानाची ओळख आहे. सो आपल्याही साठी जिथे आपल्याला PR, नेटवर्किंग, लीडरशिप, नेतृत्व गुण हा विषय येतो, पुढे पुढे जाऊ तसं कळेल की हनुमान कसा नेतृत्व गुणासाठी आपल्याला मदत करू शकतो, लीडरशिप क्वालिटीजसाठी. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, या सगळ्यासाठी. सो असा हनुमान आहे. याच हनुमानाचं एक महत्वाची ओळख की तो मृगयोनी, म्हणजे ज्याला मनुष्य आणि प्राणी योनी म्हणतो आपण. सो मृगयोनी मधला जन्म आहे. वानर शब्द येतो, वानरी, वनारी अंजनी सुता. काही ठिकाणी वानरी अंजनी सुता पण म्हणतात. पण वन आणि वानर आणि वनवास हे 3 शब्द जोडलेले आहेत. एक वन आहे, एक अद्भुत जंगल आहे. वरवर बघायला रामाचा वनवास ही रामाच्या अन्यायाची गोष्ट वाटेल, पण ती सामान्य माणसासाठी, ती सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना की अरे रे, प्रभू रामचंद्रावरती अन्याय झाला. अहो ते अवतार कार्य आहे, अवतार कार्यावरती अन्याय कसा असेल. अवतार कार्याच्या सिद्धीचं जे एक स्थान होतं, कारण तिथे वन होतं, मग वन शब्दाचा अर्थ येतो जो वानर शब्दामध्ये सुद्धा येतो. मग व शब्द काय सुचवतो? वरुण देवतेचा शब्द आहे व शब्द हा नियमन सुचवतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा, एक कंट्रोल असणं, एक नियमबद्धता, एक बंधन असणं. मग हे नियमन आहे. आणि न म्हणजे नयती, नेणारा, नेतृत्व, पुढे नेणारा. की नियमांमध्ये राहून, बंधनांमध्ये राहून, नियंत्रणात राहून, किंवा आपापल्या शक्तींचं योग्य नियमन करून जो तुम्हाला पुढे घेऊन जातो, असा वानर कुळातला आमचा लाडका हनुमान. मग आपापल्या शक्तींचं नियमन म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाकडे काही स्किल्स आहेत, बुद्धिमत्ता आहे, काही प्रमाणात, वेगवेगळ्या प्रमाणात शारीरिक सामर्थ्य आहे. या सगळ्याचं उत्तम नियोजन करून जर तुम्हाला पुढे जाता आलं तर आयुष्य सार्थकी लागेल. त्या आयुष्यातले कितीतरी विषय, कितीतरी संकल्प पूर्णत्वाला जातील, हे सांगणारा वानर होता आणि हे सांगणारं ते वन होतं. आपण नेहमी म्हणतो ना जंगलचा कायदा, तसं वनांचा कायदा वेगळा असतो. मग रामाचा वनवास हा वरवर बघायला व्यावहारिक जगातली एक अत्यंत अन्यायकारक घटना असली तरी त्या वनवासाचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्या वनवासाचं पहिलं महत्व त्याची आणि हनुमानाची भेट. तो हनुमान त्याला भेटायचा होता आणि तो त्या अद्भुत जंगलात भेटायचा होता, म्हणून तो वनवास आहे. सो वन शब्दाचा अर्थ जर असा बघितला तर वनवास शब्दाचा अर्थ बदलेल की अशा एका प्रदेशात जाणं ज्या प्रदेशामध्ये असंख्य चमत्कार आहेत, असंख्य अद्भुत शक्ती आहेत. आपण एक एन्चॅन्टेड फॉरेस्ट म्हणतो की नाही, एक खूप असं वेगवेगळ्या शक्तींनी भारलेलं जंगल, तसं ते जंगल आहे रामायणातलं. आणि त्या जंगलामध्ये त्याची हनुमानाशी ओळख होते. मग वानर आणि वनवास ह्या 3 शब्दांमधून हनुमानाचा वेगळा आपल्याला गुण कळेल. सो असा हनुमान आहे. मग तिथे हनुमानाची ओळख होते. हा पुढे विषय हनुमान चालीसेत येईल तेव्हा पुन्हा बघूया. या मुद्द्याकडे आपण परत येऊ. मग हनुमान चालीसा कुठून आली?
तर असं म्हटलं जातं की हा जो हनुमान होता, जो रामाचा भक्त होता, जो राम, आपण त्याला रामदूत, रामदास, रामाचा दास किंवा रामाचा सेवक असा त्याचा उल्लेख करतो. आणि रामायणातला उल्लेख फार वेगळा आहे. एका ध्यानमग्न अशा, आज आज येणारे बुद्धी हा शब्द येईल, एका ध्यानमग्न अशा प्रकांड पंडिताला किंवा तेजपुंज व्यक्तीला हनुमानाचं वर्णन किती इंटरेस्टिंग आहे. मगाशी म्हटलं ना, तो मृगयोनीत आहे, त्याचा मानवी योनीशी संबंधी आहे, त्याचं शरीर आहे मानव आणि मृग यांचं एक कॉम्बिनेशन दाखवतं. तो देवत्वाला पोचलेला आहे, तो चिरंजीव सुद्धा आहे, एकमेव देव जो चिरंजीव आहे आणि जो आपल्या देव्हाऱ्यात सुद्धा आहे, असा कोणीतरी हनुमान. तो त्याचा प्रवास बघितला तर मृगयोनी, मानवी योनीचं एक अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी मानवी योनीशी येणारा त्याचा घनिष्ठ जवळचा संबंध, तिथे एक हनुमान आहे. पुढे तो देव झाला, त्याला देवत्व प्राप्त झालं, त्याच्याकडे सिद्धी सुद्धा होत्या आणि सिद्धी आणि शक्ती होत्या, त्याच्यामुळे त्याला चिरंजीवित्व हे सुद्धा बहाल झालं. सो अशी 4-5 प्रकारे हनुमानाची ओळख आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक हनुमानाची ओळख आहे. का हनुमान मोठा ठरतो, का इतर देवतांपेक्षा हनुमान चालिसा आणि हनुमानाचं सगळंच त्याची साधना का वेगळी ठरते? कारण हनुमानाकडे इतर देवतांपेक्षा ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय, वनामध्ये राम आणि हनुमानाची पहिली भेट होते तेव्हा हनुमान हा ध्यानमग्न अवस्थेत असतो. दशग्रंथी ब्राह्मण असं हनुमानाचं वर्णन आहे. राम हा क्षत्रिय अवतारात आहे आणि या क्षत्रिय अवताराला, जे एक क्षत्रिय हे शारीरिक सामर्थ्यासाठी आहे. क्षत्रियांचं अनेक आपण आता रामरक्षा बघितली, तर क्षत्रिय पुरुष वर्णनांमध्ये त्याच्या लक्षणांमध्ये शरीराचं सामर्थ्य, अजानुबाहू असं वगैरे शारीरिक त्याच्या वैशिष्ट्यांविषयी सांगितलं जातं. या शारीरिक वैशिष्ट्यांना बुद्धीची जोड देणारा हनुमान होता आणि तो हनुमान ध्यानमग्न बसला होता. आणि राम पुढे गेला आणि त्यांनी लांबून बघितलं, त्याला वाटलं अरे कोणीतरी मोठे ऋषी आले तिकडे, आणि त्यांनी हनुमानाला नमस्कार केला. पहिली ओळख आहे हा ही. नंतर पुढे आपण रामाचा दास आणि रामाचा सेवक हनुमान हा पुढे येईलच, पण पहिली ओळख त्यांची इंटरेस्टिंग आहे. तो बघतो, त्याला वाटतं हे कोणीतरी ऋषी आहे, तो पाया पडायला जातो आणि रामाचा स्पर्श होताच अर्थात हनुमान त्याच्या ध्यानावस्थेतून बाहेर येतात आणि राम त्यांना म्हणतो की मी माझ्या सीतेसह इकडे वनवासात आहे, तुम्ही फार मोठे पंडित दिसता, तुमचे आशीर्वाद मला द्या. आणि म्हणून तो त्याला नमस्कार करतो, नतमस्तक होतो, पदस्पर्श करतो. अशी राम आणि हनुमानाची एक झलक किंवा एक एक असं प्रसंग रामायणामध्ये येतो. आणि तसं झालं असता रामाच्या लक्षात येतं की अरे मी ज्याचा फॉलोअर आहे, मी ज्याचा एवढा मोठा फॅन आहे, तोच मला पाया पडतोय, अशी मोमेंट आली, असं एक वेगळा क्षण आला. हनुमान गहिवरून जातो आणि हनुमान म्हणतो अरे अरे असं नाही, मीच तुमचा दास आहे, मीच तुमच्या मदतीसाठी उत्सुक आहे, कारण मला तुमच्याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. असा तिथे संवाद होतो. आणि जेव्हा हनुमान रामाला सांगतो की मला तुझा दास म्हणून घ्यायला आवडेल, तेव्हा उलट म्हणजे जसं राम हनुमानाच्या पाया पडत असा, तसा हनुमान जेव्हा रामाचे चरणस्पर्श करायला जातो, तेव्हा राम एक महत्वाचं वाक्य तिकडे तुलसीदासाच्या रामायणात येतं, रामचरितमानसमध्ये येतं. राम त्याला म्हणतो की अरे तुझं स्थान माझ्या पायाशी नाही, ते हृदयापाशी आहे. संपूर्ण रामायणामध्ये राम आणि हनुमान हे सख्यत्वाच्या, ते जी भक्ती आहे, ते जे दास्य आहे, ती दास्य भक्ती असं त्याच्याकडे बघूया. सो तिथे सख्यत्वाच्या नात्याने येतात आणि हनुमान रामाला चक्क मिठी मारतो. राम हनुमानाला चक्क मिठी मारतो आणि आपल्या हृदयापाशी तो त्याला म्हणतो तुझं स्थान माझ्या हृदयापाशी आहे. तर हृदय हा शब्द महत्वाचा. हार्ट, जिथे आपण 7 चक्रांचा प्रवास बघितला तर हार्ट चक्र, अनाहत चक्र, त्या अनाहत चक्राचा आणि या हनुमानाचा खूप घनिष्ठ संदर्भ आहे. सो पुढे पुढे आपण बघणार आहोत. सो असं, आणि मग हा हनुमान, मग या हनुमानाचं असं म्हटलं जातं की त्यांनी एक स्वतःच्या भक्तीने प्रेरित भारलेलं असं रामायण लिहिलं होतं. आणि वाल्मिकीचं रामायण हे जेव्हा म्हणजे हनुमानाच्या लक्षात आलं की वाल्मिकीचं रामायण आहे, तर माझं रामायण आपण नको ठेवायला, वाल्मिकीच्या रामायणाचं महत्त्व अबाधित राहावं, म्हणून स्वतः लिहिलेलं रामायण विसर्जित करणारा इतका निस्सीम भक्त होता हनुमान. सो त्यांनी स्वतःच्या रामायणाचं विसर्जन केलं. याच रामायणाचं मगाशी पण रामरक्षेत हा उल्लेख बघितला होता की सर्व प्रचलित काय आहे, वाल्मिकी रामायण. पण रामायण शेकड्याने लिहिली गेली त्या काळामध्ये.
म्हणजे हजारो असतील कदाचित, नॉट इव्हन शेकड्यानी, पण बरीच रामायणं लिहिली गेली. ज्याच्यात एक रामचरितमानस किंवा तुलसीदासाचं रामायण हे सुद्धा खूप जगप्रसिद्ध आहे. शाबर लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, ज्याला रामचरितमानस म्हणतात. याच तुलसीदासाचा आणि हनुमान चालिसेचा संबंध आहे. सो हनुमान चालिसेची ओळख बघताना त्याचा रचयिता कोण आहे? तुलसीदास. त्याचा उल्लेख येतो पुढे. जो यह पढे सतबार चालिसा होई सिद्धी साखी गौरीसा. असं जेव्हा फलश्रुतीकडे जाऊ तेव्हा तुलसीदास येईल. आणि मग त्यांनी काय सांगितलं की हनुमान चालिसा कधी निर्माण झाली? मग अशी म्हटलं की नाही की हनुमान चालिसेच्या निर्मितीची कथा ही हनुमान चालिसेमधून आपल्याला काय मिळेल, मंत्रशास्त्रात्मक आपल्याला काय मिळेल ते सांगू शकते. हनुमान चालिसेचा जन्म कसा आहे, कुठे आहे? बंदिवासात आहे. कुठे होता हा तुलसीदास? अकबराच्या बंदिवासात, जेलमध्ये किंवा कैदेमध्ये होता. आणि अत्यंत क्षीणप्रवृत्ती झाला होता. अत्यंत म्हणजे थकला होता, जणू काही मरणासन्न अवस्थेत होता. इतकं त्याचं शारीरिक सामर्थ्य लयाला गेलं होतं. आणि अत्यंत वीक होणं म्हणतो की नाही एखाद्या आजारपणामध्ये. आणि आपण जेव्हा शरीराने वीक होतो तेव्हा आपली बुद्धी, मन, विचार, काया काहीच चालत नाही. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा. सो काया वाचा मन इंद्रिय बुद्धी विचार भावना या सगळ्याला जिथे बाधा येते केव्हा? जेव्हा आपला ऑरा वीक होतो, आपण सगळ्या अर्थी आपलं सामर्थ्य कमी होतं. तसं काहीतरी या तुलसीदासाचं झालं. आणि मग त्याला असं वाटलं की आता काहीच राहिलं नाही, माझ्यामध्ये कसलंच सामर्थ्य राहिलं नाही. मग बलोपासना जी समर्थ रामदासांनी सांगितली ती तुलसीदासांनी अकबराच्या कैदेत असताना केली. त्याच्या लक्षात आलं मला बल हवं असेल तर मला बलाची उपासना करावी लागेल. आणि मग सर्व सिद्धी, बुद्धी आणि शारीरिक सामर्थ्य असणाऱ्या हनुमंताचं त्याच्या सर्व ताकदीनिशी, त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनिशी वर्णन करायचं, भक्ती स्वरूप वर्णन किंवा त्याला धावा म्हणतो ना, तो धावा तुलसीदासाने केला. तुलसीदास काय म्हणाला की असा एक कोणीतरी मला माहिती आहे, ज्याचा मी निस्सीम भक्त आहे, असा हनुमान ज्याच्याकडे सगळी ताकद आहे, बुद्धीची आहे, विचारांची आहे, नेतृत्वाची आहे, वाणीची आहे. दशग्रंथी ब्राह्मण होता हनुमान. सुदाही ग्रंथांचं ज्ञान आहे, म्हणजे शास्त्रांचं ज्ञान आहे, म्हणजे भाषा सिद्धी आहे, वाणी सिद्धी आहे, शरीर सामर्थ्य तर आहेच आहे, बलोपासना आहे. असं सगळ्या असणाऱ्या हनुमानाचं मी असं काहीतरी काव्य रचतो की त्या सगळ्या गुणांचं सामर्थ्य त्या काव्यामध्ये असेल. आणि जे गुण तेव्हा तुलसीदासाकडे कमी होते, आपल्याकडे जे नाहीये ते आपण मागतो ना. आपण म्हणतो 4 दिवसात मला बरं होऊ दे आणि मला चांगलं जायचंय, मी एका ट्रिपला चाललीये, मला छान प्रवास होऊ दे. सो जे नाहीये ते आपण मागतो. तेच तुलसीदासाने केलं. तो मागत गेला, मागत गेला आणि त्याच्या लक्षात आलं जसं जसं काव्य तो करतो आहे, रचतो आहे, तसं त्याचं त्याच्यामधले ते ते गुण त्याला परत प्राप्त होत आहेत. इतकंच नाही, ती गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, ती गोष्ट म्हणूनही बघू शकतो. तुलसीदास हनुमानाचं हे वर्णन करत असताना असंख्य वानरांनी त्या कैदेमध्ये असणाऱ्या पहारेकऱ्यांवरती, म्हणजे त्या यवन राजाच्या अकबराच्या दरबारातल्या त्या पहारेकरांवरती, त्याच्या त्या कैदेचे जे कोणी राजसेवक होते त्यांच्यावरती असंख्य वानरांनी हल्ला केला. आणि हल्ला करून अक्षरशः तुलसीदासाला तिकडनं सोडवलं. सो तुलसीदासाला हनुमानाची लगेच प्रचिती आली. बंदिवासातून सुटका करणारा, सीतेची बंदिवासातून सुटका करणारा हनुमान होता, तसं तुलसीदासाची एका बंधनातून सुटका करणारा हनुमान होता. आणि ती हनुमान चालिसेची फलश्रुती आहे. कुठल्याही बंधनातून होई सिद्धी साखी गौरीसा. तुम्हाला कुठल्याही बंधनातून मुक्त व्हायचं असेल, मग आध्यात्मिक विषय बघितला तर जन्म आणि मरणाच्या बंधनातून मुक्त व्हायचंय, मोक्षत्वाची इच्छा असेल. आणि व्यावहारिक विषय बघितला, दत्तश्री सुक्तामध्ये जशा अष्टलक्ष्मी बघितल्या की आठही लक्ष्मींच्या आठही विषयांतली जी छोटी छोटी बंधनं आहेत, कर्माची बंधनं आहेत, काही आर्थिक बंधनांमध्ये आपण अडकलेलो असतो, काही जबाबदाऱ्या असतात, काही समस्या असतात, काही प्रॉब्लेम असतात, काही आपण म्हणतो नाही माझं ना हे एक शरीराचं दुखणं आहे, हे जर झालं ना, ह्याच्यातनं जर मी सुटले ना तर मला खूप गोष्टी करता येतील, समथिंग लाईक दॅट. सो असं कुठलंही बंधन ज्याने तुम्हाला अडकवून ठेवलंय, त्या बंधनातून मुक्त करणारी हनुमान चालिसा आहे, जी तुलसीदासाला त्याचा अनुभव आला. मग चालिसा कुठून आला? तर 40 श्लोक आहेत. आता वरवर दिसायला पहिले काही म्हणजे 42 43 असं ऑड नंबर दिसेल, पण त्याची रचना बघू तेव्हा कळेल. ते पहिले दोन जे आहेत त्याला आपण दोहा आणि चौपाई असे दोन भाग येतात चालिसेमध्ये. मंत्रशास्त्रात थोडंसं वेगळं श्लोक म्हणतो आपण मंत्रशास्त्रामध्ये, इथे दोहे आणि चौपाई. चौपाई म्हणजे ज्याला 4 पाय आहेत, सो 4 ओळींचं काव्य, 4 ओळींची रचना बेसिकली. आणि दोहे, कबीराचे दोहे प्रसिद्ध आहेत. सो 2 2 ओळींचे असे ते दोहे येतात मध्ये मध्ये.
आणि मग तिथे 40, ते मुख्य जे 40 आहेत ती संपूर्ण हनुमान चालिसा. आता चालिसा अनेकांच्या आहेत, गणेश चालिसा आहे, लक्ष्मी चालिसा, विष्णू चालिसा, अनेकांच्या चालिसा आहेत. पण सगळ्यात प्रसिद्ध चालिसा हनुमान चालिसा किंवा सिद्ध चालिसा हनुमान चालिसा. जसं अथर्वशीर्ष अनेक देवतांचे आहेत, दत्त अथर्वशीर्ष आहे, विष्णू अथर्वशीर्ष असेल, अजून काही असेल, पण सगळ्यात प्रसिद्ध हे गणपती अथर्वशीर्ष. सो चालिसा हा विषय. तर 40 आहे, हे शाबर काव्य आहे, तुलसीदास विरचित आहे, अवध भाषेतलं आहे. अवध प्रांताच्या अद्भुत शक्तींचं माहेरघर या हनुमान चालिसेमध्ये आहे. अवध आणि मिथिला, अयोध्या आणि मिथिला, ज्या मिथिलेची सीता मैथिली. सो या दोन राज्यांची खासियत अशी की या दोन राज्यांमध्ये काही अद्भुत शक्ती होत्या. या दोन राज्यांच्या भूमीमध्ये, राज्यांमध्ये म्हणजे त्या भूमीमध्ये काही दैवी, काही चमत्कार, काही जादुई शक्ती असं त्यांचं काहीतरी इतिहास आहे. आणि त्या शक्तीच या हनुमान चालिसेमध्ये आहेत. सो या हनुमान चालिसेचा पहिल्या चौपाईकडे आपण जातोय लगेचच. आणि मग श्वास कुठून आला, तर हनुमानाची ओळख, हनुमान कोण आहे, पवनसूत आहे. मग पवनसूत म्हणजे काय, पवन कोण, किंवा भीमरूपी महारुद्र, महारुद्र आहे, 11वा रुद्र आहे, रुद्राचा, शंकराच्या, शिवाच्या रुद्रावतारामधला 11वा रुद्र असणारा हनुमान. आणि पवनसूत हनुमान, हनुमानाचं वायुतत्व विशद करतात. सो वायुतत्व सांगणारा, वायुतत्वचं प्रतिनिधित्व करणारा हनुमान आहे. मग वायुतत्व म्हणजे काय, माझ्या शरीरातलं वायुतत्व म्हणजे काय, माझा प्राण, प्राणशक्ती, श्वास ज्याला म्हणतो. सो आपला श्वास ही आपली ओळख आहे, आपली आयडेंटिटी आहे. त्या श्वासापासून सगळं काही सुरू होतं ना. मी जेव्हा म्हणते माझी आई, माझा क्लास, माझा लॅपटॉप, माझे बाबा, माझा मोबाईल, तर हे माझा कुठून आलं, तो श्वास, ते चैतन्य शिल्लक आहे, जिवंत आहे. उद्या मी नसेनच तर त्या माझं म्हणण्याला अर्थ राहणार नाही, तर माझ्या बाजूबाजूचं जग सुद्धा गळून पडतं. सो आपल्यामधून सुरुवात आहे, ते हनुमान सुचवतो की प्रत्येकाची सुरुवात ज्या श्वासामधून आहे, तो श्वास म्हणजे हनुमान. आणि योगशास्त्र जसं सांगतं, चले वाते चले चित्तम. सो जसा तुमचा श्वास चालतो, चले वाते म्हणजे जसा तुमचा श्वास वर खाली होतो, तसं तुमचं मन, तसं तुमच्या मनाचं सामर्थ्य काम करेल, तसं तुमचं मन काम करेल. आणि म्हणूनच श्वासाची साधना ही एक प्रकारे तुम्हाला मनाच्या साधनेकडे, मनाचं बळ किंवा मनाची गती, हे सगळं काही आणून देते. पहिल्या श्लोकाकडे जातो आहोत. सो संपूर्ण हनुमान चालिसेचा मन हा विषय आहे. अनेकांनी कसा अभ्यास केलाय आजवर हनुमान चालिसेचा माहित नाही, पण हनुमान हा विषय मुळामध्ये मगाशी बघितलेले 3-4 विषय तर आहेतच त्यात, पण त्याच्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग, फॅसिनेटिंग फॅक्टर अबाउट हनुमान चालिसा, ज्याची सुरुवातच सायकोलॉजी, मानसशास्त्राने होते. सो संपूर्ण हनुमान चालिसा ही तुम्हाला तुमच्या मानवी मनावरती कसं काम करायचं, त्याच्यातून काय काय करता येऊ शकतं हे सांगते. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनउ रघुबर बिमल जसु दायको फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धी विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जे तुलसीदासाचं होतं, तुलसीदासाची प्रार्थना काय होती, त्याची आर्तता काय होती, हरहु कलेस विकार, अरे माझ्या या दुःखातून, या क्लेशांतून, या शरीराच्या विकारांमधून, विकार म्हणजे व्याधी, व्याधी म्हणजे रोग, सो या शरीराच्या रोगांमधून, व्याधींमधून माझी सुटका कर रे हनुमंता, असं तुलसीदास हनुमंताला लिटरली विनवण्या करत होता. त्याचंच वर्णन या पहिल्या 2 ह्याच्यामध्ये येतं. मग काय म्हटलंय, श्री गुरु चरण सरोज. श्री गुरु म्हणजे श्री, याचा अर्थ लक्ष्मी, किंवा श्री हा शब्द श्रीराम, श्री, आपण श्री सुक्तात पण श्री हा शब्द बघितला. सो स, र आणि ई. स म्हटलं की तिथे समत्व आहे, र म्हटलं की ट्रान्सफॉर्मेशन, अग्निबीज आहे, अग्नीची ताकद आहे, आणि ई जे ईश तत्व आहे, हा श्री शब्द ऍडिशनल लागलेला आहे. गुरु म्हणजे गुरु समान तत्व. चरण सरोज रज, की जे गुरु समान चरण आहेत, त्या चरणांची धूळ, रज म्हणजे रजोगुण, रज कण म्हणतो की नाही आपण, धुलीकण अशा अर्थी पण, आणि रजोगुण अशा अर्थी पण, इथे धुलीकण अर्थ घेऊया आता. सो चरण कमळांची, सरोज, पुन्हा कमळ आलं, सगळ्या मंत्रांची सुरुवात कमळाने होते. रामाच्या, आपण रामरक्षा बघितली, त्याच्यात होतं, ध्याये दाजा अनुबाहू धृतशरधनिजम बद्ध पद्मासनस्थम, तिथे पद्म येतं. किंवा राजीव नेत्रम, तिथे पद्म येतं. अनेक ठिकाणी रामरक्षेत आपण अनेक पद्म बघितली. संपूर्ण श्री सुक्तामध्ये पद्मिनी शब्दामध्ये पद्म येतं. सो कमळ आणि मंत्रशास्त्र
आणि आणि भारतीय संपूर्ण शास्त्र यांचा काहीतरी घनिष्ठ संबंध आहे. तर ते कमळ आलेला इथे सरोज म्हटलेलं आहे. इथे पद्म म्हटलेलं नाही, इथे राजीव म्हटलेलं नाही, इथे सरोज म्हटलेलं आहे. मागे म्हटलं होतं तसं की कुठला शब्द आलाय कमळाला याच्यावर ठरतं की त्यांना काय विषय सांगायचा आहे. सो सरोज म्हणजे सरोवरामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की छोटं कमळ कशात उगवतं, दलदलीमध्ये, चिखलामध्ये की नाही. तर तसं सराचं वर्णन आहे की कुठल्या तरी सरोवरात उमललेलं, म्हणजे जन्माला आलेलं. मग चिखलातून जन्म आहे. मग चिखल म्हटलं की कर्दम शब्द श्री सुक्तात येतो. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम. कर्दमेन प्रजाभूता तेच वर्णन आहे की चिखलातून जन्म आहे, कर्दमातून जन्म आहे, म्हणजे कर्म शिल्लक आहेत म्हणून माझा जन्म आहे. सो अशा माझ्या कर्मांच्या चिखलांमधून जे काही छोटे छोटे आपण म्हणतो की जन्मस्वरूप कमळ आहे, तिथे त्या कमळाचा पण उल्लेख येतो. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारे. तुलसीदास काय सांगतो, हनुमान चालिसेला सुरुवात करताय, हनुमानाच्या साधनेला सुरुवात करताय, मग त्याची एक कंडिशन आहे, एक आपण म्हणतो ना, उदाहरणार्थ अथर्व शीर्षाची सुरुवात येते तेव्हा त्याच्यामध्ये ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवा. तर त्याचं एक कंडिशन येते की सुरुवात करण्याआधी स्थिरैरङ्गैः, स्थिर अंग आहेत का, सगळे इंद्रिय स्थिर आहेत का, याकडे बघा. तसं आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणतो की नाही, एखाद्या कोर्सला तुम्ही जाताय, एखाद्या अभ्यासाला सुरुवात करताय, MA करायचंय, ओके, मग तुम्ही BA असणं हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आलाय की हनुमान चालिसेला हात घालण्याआधी या पहिल्या चौपाईमध्ये काय सांगितलेलं आहे, काय हनुमानाविषयी सांगितलंय किंवा हनुमान चालिसेविषयी काय म्हटलेलं आहे. निज मनु मुकुर सुधारी. मन म्हणजे मन, मुकुर म्हणजे आरसा, सुधारी म्हणजे स्वच्छ करा. की त्या गुरुचरणांवरची धूळ, त्याचा परिस्पर्श, त्याचा पदस्पर्श करता आहात, पण तुमच्या मनाच्या आरशावरती अनेक धूळीकणा आहेत, अनेक रजोकणा आहेत. ते आधी स्वच्छ करा. का? कारण द एंटायर वर्ल्ड अराउंड मी इज अ रिफ्लेक्शन. आपल्या आजूबाजूचं संपूर्ण जग हे माझं प्रतिबिंब आहे, हे ज्याला कळेल त्याला मंत्रशास्त्र कळू शकेल. कारण काय म्हटलंय त्यांनी, आजूबाजूचं जग म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या घटना, वाईट घटना, प्रॉब्लेम, समस्या. सोपं उदाहरण आपण म्हणतो की ही व्यक्ती आहे ना, की अगदी मला खूप राग येतो, म्हणजे डोक्यात जाते ही व्यक्ती, असं आपण सरसकट म्हणतो कोणाबद्दल. सो डोक्यात जाते, राग येतो म्हणजे काय, राग तुमच्यामध्ये आहे, ती बिचारी व्यक्ती येते आणि तो राग ट्रिगर करते पटकन. एखाद्या व्यक्तीला बघितल्या बघितल्या आपल्याला प्रेम भावना उत्पन्न होते. सो प्रेम आपल्यामध्ये आहे, ती समोरची व्यक्ती फक्त त्याची झलक दाखवते, त्याचं प्रतिबिंब आपल्याला देते. याचा अर्थ निज मन मुकुरे सुधारे. तुमच्या मनाचा आरसा जर तुम्ही स्वच्छ केलात तर त्याच्यात पडणारं प्रतिबिंब जगाचं बदलत जाईल. आणि फक्त मनावरती काम करा. सबकॉन्शियस माइंड फार मोठा विषय आहे आजकाल सगळीकडे. तोच मोठा विषय तुलसीदासाने इतक्या हजारो लाखो वर्षांपूर्वी सांगून ठेवलाय, सबकॉन्शियस माइंड. सो निज मनोमुकुरी सुधारी. तर तुमच्या मनाचा आरसा, तुमच्या अंतर्मनाचा, तुमचा सबकॉन्शियसचा आरसा लख्ख करा, स्वच्छ करा. आणि मग हनुमान चालिसेकडे गेलात तर होई सिद्धी साखी गौरीसा. तुम्ही स्वतःच शिवमय होऊन जाल, ही ताकद आहे हनुमान चालिसेची. पण त्याची सुरुवात आहे स्वतःच्या मनाचा आरसा स्वच्छ करा. मग म्हणून मुकुरु सुधारीचा आणखीन एखादा अर्थ बघूया. मग आपल्याला काहीतरी घडवायचंय, आपल्याला काहीतरी प्रत्यक्षात घडायला हवं आहे. जसं आपण आरशात बघतो की नाही स्वतःला, आपण कुठे बाहेर जाताना आरशामध्ये स्वतःला बघतो आणि साधारण आपण विचार करतो की असं आपण दिसणं अपेक्षित आहे. तसं दिसेपर्यंत आपण स्वतःला वेळ देतो, केस विंचरतो, मेकअप करू, 4 वेळा लिपस्टिक बदलू, वॉट एव्हर वी डू. सो आपण आपल्याला तसं दिसेपर्यंत प्रयत्न करतो. ते तुलसीदास सांगतो की तुम्हाला जे प्रतिबिंब बघायचंय, तुम्ही जसे दिसायला हवा आहात, त्याच्यासाठी स्वतःच्या मनावर आधी काम करा. तिथला आरसा स्वच्छ करा आणि मग तुम्ही काहीतरी करू शकाल. अथर्व शीर्षामध्ये छान उल्लेख येतो. त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्वम. सो त्वम 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 त्वम, तू 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 तू. सो तू सगळं काही आहेस, तुझ्या हातात आहे. म्हणून सुरुवात स्वतःपासून आहे. मनु मुकुरु सुधारे. मग पहिली स्टेप आहे आरसा स्वच्छ करायचा. म्हणजे काय करायचं, आज पहिल्या दिवशी पहिली प्रक्रिया आणि पहिलं मेडिटेशन आहे, स्वतःच्या सबकॉन्शियस पर्यंत पोहोचायचंय. आधी बघायचंय काय आहे त्याच्यात, डोकावायचंय. तो तो प्रदेश आहे. ही स्वच्छता काही फक्त मनाची नाहीये. भारतीय पूजा कर्मकांड आठवा.
कर्मकांडाची सुरुवात कशी आहे? सत्यनारायण आहे, गणपती बसवायचा. आपण काय करतो? आधी जागेची साफसफाई, स्वच्छ करतो ती जागा. मग तिथे छान पाट रांगोळी काढू, मग तो छान पाट पुसून ठेवू, त्याला छान वस्त्र डेकोरेशन करू, काही फुलं बिलं वाहू. सो जागेची स्वच्छता, शुचिर्भूतता ही कुठल्याही साधनेची सुरुवात आहे. शौच ज्याला म्हणतात, की सकाळी आंघोळ करणं, स्नान करणं ही बाह्य स्वच्छता झाली. मंत्रशास्त्र कधीच बाह्य आंघोळीबद्दल सांगणार नाही तुम्हाला. मंत्रशास्त्र मनुमुकुरे सुधारीबद्दल सांगतं, की तुम्ही आंघोळ किती वेळा केली त्याच्यानी मंत्रशास्त्राला काहीही फरक पडत नाही. हा, मूर्तीपूजेला पडू शकतो, पूजेला पडू शकतो, प्राणप्रतिष्ठेला पडू शकतो, पण मंत्रशास्त्र म्हणतं की तुमचं मन किती स्वच्छ आहे. वरून 10 वेळा आंघोळ कराल, भलते भलते साबण लावाल, पण मनाचा आरसा कुठे आहे तुमचा स्वच्छ? तोपर्यंत जोपर्यंत मनाचं शौच आणि पावित्र्य आणि सुचिरभूतता साध्य होणार नाही, तोपर्यंत मंत्र काय, हनुमान काय, ब्रह्मदेव काय, जगातलं कोणीही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. एवढा मोठा विषय तुलसीदास पहिल्या ओळीत मांडतो. बरं नव रघुबर बिमल जसुदो दायको फलचारी. आणि ते केलं असता राम तुमच्या मदतीला धावून येईल. बरं नव रघुवर बिमल जसुदो दायको फलचारी. ती रघुवर तिथेच आहे. राम लक्ष्मण हनुमान आणि सीता अशी चौकडी, असं चौकट आहे ना ती छान. आणि त्या चौघांचं एकत्रित काहीतरी गणित आहे जे उद्याला बघणार आहोत आपण. सो ह्या चौघांचं एकत्रित आहे म्हणजे की रामासाठी जसा हनुमान धावून गेला, तसा हनुमानाच्या प्रत्येक भक्तासाठी धावणारा राम हनुमानाच्या बाजूला आहे, त्याचा सखा आहे तो. अगदी बाजूला ते रामतत्व आहे. पण तो राम तुम्हाला तेव्हा भेटेल जेव्हा तुमच्या मनाचा आरसा स्वच्छ आहे. मग बरं नाव रघुवर बिमल जसू. रघुवर म्हटलंय, रघुकुळातील सर्वश्रेष्ठ शब्द बघा काय आलाय, रघुवर. दुसरं कुठलं रामाचं नाव नाही इकडे आलेलं, रघुवर नाव आलंय. म्हणजे तुमच्या कुळामध्ये तुम्हाला सर्वोच्च पराक्रम गाजवायचा आहे. तुमच्या कुळाला प्राऊड वाटेल, तुमच्या कुळाला अभिमान. कुळ म्हणजे फॅमिली असा छोटा अर्थ घेऊ शकतो, अगदी कुळ हा मोठा अर्थ झाला. पण तुमच्या कुळामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला काहीतरी नावलौकिक गाजवायचं आहे, किंवा असं काहीतरी आयुष्य जगायचं आहे की तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कुळाला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या कम्युनिटीला त्याचा अभिमान असेल. असं करणारा तो रघुवर, की ज्याने स्वतःच्या कुळाला परमोच्चपदी नेलं, म्हणून तो रघुवर शब्द येतो. सो तुम्हाला जे कर्तृत्व गाजवायचं आहे त्याच्यासाठी जे सामर्थ्य लागणार आहे, जे अग्नितत्वाचं सामर्थ्य, क्लिन्झिंग क्लिन्झिंग आलं की नाही, डिटॉक्स आलं की नाही, की अग्नितत्व येतं. आपण एखादं पदार्थ बनवतो, सो कच्चे तांदूळ असतात हो, कच्च्या तांदूळाला जल आणि अग्नीमुळे चव प्राप्त होते आणि तो खाण्याजोगं सुंदर छान भात पुलाव जे काही होतं त्याचं ते होतं. तर तिथे अग्नितत्व आहे जे ट्रान्सफॉर्मेशन, जे स्थित्यंतर घडवेल. सो असा हनुमान आणि राम यांची जोडी तुम्हाला खूप मदत करेल, पण ही कंडिशन आहे, जो दायको फलचारी. आणि नुसती मदत नाही, चारी फळं देऊन जाईल हा राम. जर तुम्ही हनुमानाची अशी अशी साधना केली तर हा राम तुम्हाला चारही फळं देऊन जाईल. कुठली? धर्म अर्थ काम मोक्ष. मर्यादा पुरुषोत्तम, चार पुरुषार्थ साध्य करणारा असा दायको फलचारी. मग पुढे येतं बुद्धिहीन तनु जानिके. आता इथे तुलसीदासाने स्वतःच्या अवस्थेचं वर्णन केलंय, पण ती अवस्था आपण आपल्याला एक एक शब्द लावू शकतो. बुद्धिहीन तनु जानिके. बुद्धी शब्द आलाय की बुद्धिहीन झालीये माझी, म्हणजे काही सुचत नाही. आपण म्हणतो ना, नाही मला ना काही सुचत नाही, इतकं डोकं दुखतंय ना की आता मला काही विचारू नकोस. का? डोकं दुखतंय ही शरीराची व्याधी आहे. तनु जानिके, तनु म्हणजे शरीर. सो शरीरामध्ये त्रास आहे म्हणून माझी बुद्धीही काम करेनाशी झालेली आहे. तसं तुलसीदास म्हणतो की मी बुद्धिहीन झालोय, मला काही सुचत नाही, मला काही कळत नाहीये. सुमिरो पवन कुमार. सुमिर, सुमती शब्द माहिती की नाही, चांगली बुद्धी, चांगली मती, चांगलं काहीतरी देणारा. तसं बुद्धिहीनापासून मला सुमिरत्वाकडे नेणारा असा पवन कुमार म्हणजे प्राण, म्हणजे माझा श्वास. मग तुलसीदास म्हणतो माझ्या स्वतःच्या श्वासाला आवाहन करतो एक प्रकारे हनुमानाच्या निमित्ताने, की माझ्या श्वासामध्ये, माझ्यामध्ये ही ताकद आण, ही प्राणशक्ती परत आण, जी माझ्या बुद्धिहीन त्वापासून सुमिरत्वापर्यंत मला घेऊन जाईल. सुमती म्हणजे मला चांगल्या सकस बुद्धीपर्यंत घेऊन जाईल. बलबुद्धी दोनदा शब्द आलेला आहे. बुद्धी शब्द बघत असताना बुद्धी आणि बुद्धू दोन शब्द आठवायचे. आपण काय म्हणतो, बुद्धू म्हणजे ज्याच्याकडे अजिबात डोकं नाही, आणि बुद्धी म्हणजे ज्याच्याकडे सरस्वती, ज्याला प्रसन्न आहे असा कोणीतरी. आणि असाच एक तिसरा शब्द आहे तो बुद्धत्व.
सो बुद्धत्वाची अवस्था म्हणजे दोन्हीमध्ये हे 2-3 शब्दाच्या छटा आहेत. तसं बुधी शब्द आलाय पुढे, बलबुद्धी विद्या देहू मोही. सो बुद्धी, बुद्धू आणि बुद्ध. सो तसं काहीतरी की बुद्धी तुम्हाला बुद्धूही करू शकते आणि बुद्धत्वाच्या अवस्थेलाही नेऊ शकते. बल, बुद्धी, विद्या, देहू. काय काय मागितले? बल दे, शरीराचं सामर्थ्य दे, बुद्धी दे, सर्व प्रकारची विचारशक्ती दे, आणि सर्व विद्या. विद्या म्हणजे एक आपण स्किल्स म्हणूया. सो माझ्याकडे जे स्किल्स आहेत, माझ्या ज्या विद्या आहेत, त्या मला परत प्रदान कर. देहू मोही हरहू कलेस विकार. आणि माझ्या शरीराचे सर्व व्याधी तू दूर कर, अशी प्रार्थना हनुमानाला केलेली आहे. सो आजच्या पहिल्या दिवशी आपण हा एक सोपा काय म्हणूया, सोपा पहिला सुरुवात बघणार आहोत हनुमान चालिसेची. आणि ही सुरुवात बघत असताना आता लक्षात येईल की आपल्याला काय करायचंय, पहिल्या दिवशीचं सोपं काय करायचं आहे. डे 1 आहे, त्यामुळे आपण असं खूप अति त्याच्यात सिलेबस किंवा अति होमवर्क पण घेणार नाही आहोत. सो ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर मनावरती काम करायचे. म्हणून आजचा जो छोटासा होमवर्क आहे, एक रेकॉर्डेड मेडिटेशन आहे, योग निद्रा ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत जाऊन एखादा विषय पोहोचवायचा आहे. ही योग निद्रा तुम्ही नित्य पण करू शकता, पण आजच्या पहिल्या दिवशी तुम्ही ती करून बघा. हनुमान जयंतीचं म्हणून मी एक मेडिटेशन टाकेन, ते तुम्ही आज उद्या कधीही करू शकता. सो सुरुवात आपण क्लिनिंगने करणार. पहिले जागा स्वच्छ करूया आणि मग उद्या त्याच्यावरती जी काही पूजा मांडायची आपल्याला, उद्या त्याच्यावरती जे काही आपल्याला करायचं आहे ते उद्यापासून सुरुवात करूया. पण सगळ्यात पहिले आपल्याला त्या जागेची सुचिरभूतता हे साधायचं आहे. सो आता मी आपल्या ग्रुपवरती एक लिंक टाकेन. ती लिंक फक्त सगळ्यांनी जॉईन करायची आपापल्या ईमेल आय डीनी. अगेन बहुतेकाने रजिस्टर केलंय, सो त्यांची फुल नावं आहेत माझ्याकडे. तुमच्या वैयक्तिक ईमेल ॲड्रेसने ते जॉईन करा. आणि मग ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला तिथे आजचं मेडिटेशन आणि आजचा होमवर्क, एक छान इंटरेस्टिंग होमवर्क आहे, तो मिळेल. छोटीशी क्विज आहे हनुमानाबद्दलची. किती आपल्याला हनुमान माहिती याच्यासाठी ती उत्तरं तुमच्याकडेच ठेवा, ती काही परीक्षा नाही आहे, आपण नंतर बघूया ती. त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहोत. सो असं दोन्ही तुम्हाला त्या लिंकवरती मिळेल. सो आज आपण इकडे थांबणार आहोत आणि उद्याला परत भेटूया. उद्या आपण ऍक्च्युअल हनुमान चालीसेला सुरुवात करू. आता हनुमान चालिसेची दिशा, विषय, त्याची गती काय आहे किंवा एकंदरीत त्याच्यामधून आपण काय बघणार आहोत हे आपल्याला कळत जाईल. सो आजचा विषय इथे थांबवते. काही प्रश्न असतील तर क्विक विचारा, आणि नाहीतर मी तुम्हाला ग्रुपवरती लिंक टाकेन, ते फक्त जॉईन करायचे सगळ्यांनी.